बातमीपत्रामध्ये आता बातम्या पाहणार आहोत वेगवान स्वरूपात। राज्य सरकारने आता अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांच्या कामाच्या वेळेमध्ये 2 तासांची वाढ करण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार अंगणवाडीचं दैनंदिन कामकाजाचं प्रस्तावित वेळापत्रक एकात्मिक बाळ विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून जारी करण्यात आलंय। वरळीमधील बीडीडी चाळीच्या पुनर्विकासाचं काम वेगाने सुरू असून मार्च महिन्यात डी आणि ई विंगमधील घरांचा ताबा 550 कुटुंबांना मिळणार आहे। सध्या ही 550 कुटुंब श्रीनिवास आणि सेंचुरी मिलच्या संक्रमण शिबिरात राहत आहेत। त्यांच्या नवीन घरांची लॉटरी काढण्यात आली असून करारही झालेले आहेत। सर्वसामान्य गुंतवणूकदारांना गंडा घालणाऱ्या टोरेस कंपनीच्या घोटाळ्याचा तपास आता ईडी देखील करणार आहे। शिवाजी पार्क पोलिसात दाखल गुन्ह्याच्या आधारे ईडीने देखील गुन्हा नोंदवत तपास सुरू केलाय। समृद्धी महामार्गावर वाढत्या अपघातांना आळा घालण्यासाठी एमएसआरडीसीने जागोजागी 18 फूट खोल कोर्ट उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि या फूड कोर्टच्या निविदांना 11 कंपन्यांनी प्रतिसाद दिलाय। त्यामुळे आता प्रवाशांच्या समृद्धीवरील खायचे वांदे दूर होणार आहेत तर खवयांची चंगळ होणार आहे। राज्यात नागपूर गोवा शक्तीपीठ महामार्गासाठी भूसंपादनाच्या हालचालींना वेग आलाय। मात्र मुंबई गोवा महामार्गाचं शुक्ल काष्ठ कायम आहे। महामार्गावरील पनवेल ते इंदापूर या पहिल्याच टप्प्याचं रखडलेलं काम आता 2 टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे। त्यासाठी 31 डिसेंबर 2025 ची डेडलाईन निश्चित करण्यात आली आहे आणि त्यामुळे यंदा शिमग्यासह गणेशोत्सवात देखील कोकणवासियांचा खड्ड्यातूनच प्रवास सुरू राहणार आहे। मुंबई रेल्वे विकास महामंडळाने 2027 पर्यंत मध्य आणि पश्चिम रेल्वेवरील उपनगरी स्थानकांवर 119 लिफ्ट आणि 118 एस्केलेटर बसवण्याची योजना आखली आहे। यामुळे वृद्ध, अपंग आणि गरोदर महिला यांना प्लॅटफॉर्मवर ये-जा करणं आणखी सोयीस्कर होणार आहे। पालिकेच्या रुग्णालयांना पुन्हा एकदा सुरळीतपणे औषधांचा पुरवठा सुरू झाला आहे। रुग्णालयांना औषधांचा पुरवठा करणाऱ्या 150 कंत्राटदारांनी सोमवारपासून देयक देण्याचं लेखी आश्वासन देईपर्यंत औषधांचा पुरवठा बंद केला होता। नागपूर मुंबई समृद्धी महामार्ग वाढवण बंदराला जोडण्यासाठी एमएसआरडीसीने वाढवण बंदर इगतपुरी दरम्यान द्रुतगती महामार्ग बांधण्याचा निर्णय घेतलाय। त्यानुसार हा महामार्ग 85 किलोमीटर लांबीचा असून सरेखना संबंधीचा प्रस्ताव लवकरच राज्य सरकारकडे पाठवण्यात येईल। बीआरओमध्ये नोकरी करण्याची इच्छा असणाऱ्या उमेदवारांसाठी एक नवीन भरती आहे। 10वी पास असणारे विद्यार्थी कुक, वेटर आणि मिस्त्री या पदांसाठी अर्ज करू शकतात। ओला, उबर आणि रॅपिडो सारख्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या पुरवठादारांना एकाच नियमावली अंतर्गत आणणार अशी माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली आहे। पुणे म्हाडाने ऑक्टोबरमध्ये प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीनुसार 3662 घरांसाठी राज्यभरातून तब्बल 93662 जणांनी अर्ज केले। त्यातील 71642 जणांनी अर्जासोबत शुल्क भरलेले आहेत। तर आता अर्जदारांची प्रारूप यादी प्रसिद्ध झाली असून 28 जानेवारीला लॉटरी काढली जाणार आहे। सुमारे 1.5 लाख कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांच्या खर्चाचे जड झालेले ओझे पेलण्यासाठी मुंबई महापालिकेला मुदत ठेवींचा आधार घ्यावा लागतोय आणि त्यामुळे एकूण मुदत ठेवींमध्ये 10,000 कोटी रुपयांची घट झाली आहे। केवळ अनुसूचित जाती वर्गातील सफाई कर्मचाऱ्यांना वारसा हक्काचा मिळणारा लाभ यापुढे सरसकट कर्मचाऱ्यांना मिळणार आहे। भाजप आमदार संजय केळकर यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे ठाणे शहरासह राज्यातील सुमारे 50,000 सफाई कर्मचाऱ्यांना त्याचा फायदा होणार आहे। भायखळ्यातील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान आणि प्राणी संग्रहातील पार्किंगच्या शुल्कात 8 वर्षांनंतर 4 पट वाढ करण्यात आलेली आहे। या ठिकाणी 4चाकी वाहनांच्या 3 तास पार्किंगसाठी 20 रुपयांवरून 80 रुपयांवर शुल्क आकारलं जाणार आहे तर दुचाकीसाठी 30 रुपये पार्किंग चार्ज मोजावं लागणार आहे। पालिका प्रत्येक वॉर्डात 4 मोबाईल डस्ट सक्शन मशीन घेणार आहे आणि या प्रत्येक मशीनसाठी पालिका 40 लाखांचा खर्च करणार आहे। सेना संचलन परेडच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील काही रस्ते आज बंद राहणार आहेत। या परेड निमित्त संरक्षण मंत्री राजनाथ सिंह उपस्थित राहणार आहेत तर या विशेष कार्यक्रमासाठी काही रस्त्यावरील वाहतूक वेळासाठी बंद असेल। पनवेल महानगरपालिका क्षेत्रात मालमत्तांचं सर्वेक्षण करणाऱ्या स्थापत्य कन्सल्टन्सी या एजन्सीची मुदत संपुष्टात येत असल्यानं पनवेल महानगरपालिका 2025 ते 2030 या 5 आर्थिक वर्षाच्या काळासाठी नव्या एजन्सीच्या शोधात आहे। गर्भलिंग चाचणीला घातलेला प्रतिबंध, नागरिकांमध्ये वाढलेली जागरूकता यामुळे स्त्री भ्रूण हत्येच्या घटना रोखण्यात आरोग्य विभागाला यश आले। यामुळे ठाणे जिल्ह्यामध्ये देखील मुलींचा जन्मदर वाढला असून लक्ष्मी पावल्याची प्रतिक्रिया व्यक्त होतीये।
मुंबई सेंट्रल ते अहमदाबाद दरम्यान शयनयान वंदे भारत एक्सप्रेसची चाचणी आज पार पडणार आहे। शयनयान वंदे भारत ताशी 180 किलोमीटर वेगानं धावण्याच्या क्षमतेनं बांधली असली तरी पश्चिम रेल्वेवर ताशी 130 किलोमीटर वेगानं चाचणी होणार आहे। 2024 मध्ये वाहन विक्रीमध्ये 12% वाढ झालेली आहे। 2024 मध्ये वाहन निर्मात्यांकडून डीलरकडे वाहनांची घाऊक विक्री ही 12% वाढली आहे। यात दुचाकी वाहनांच्या विक्रीनं जास्त महत्त्वाची भूमिका बजावली आहे। सोशल मीडियावर शॉर्ट व्हिडिओ किंवा रील्स पाहणं हे तरुण आणि मध्यम वयाच्या लोकांच्या दैनंदिन जीवनाचा एक अविभाज्य भाग बनलेला आहे। मात्र नुकत्याच केलेल्या एका अभ्यासातून असा निष्कर्ष काढण्यात आला की झोपण्याच्या आधी रील्स पाहताना फारशी शारीरिक हालचाल होत नाही। या गोष्टीचा तरुण आणि मध्यमवर्गीय लोकांना उच्च रक्तदाबाचा विकार जडण्याची शक्यता आहे। पुणे शहरातील पायाभूत सुविधा वाढवण्याची कामं मोठ्या प्रमाणात सुरू आहेत। रिंग रोड आणि मेट्रोची कामं वेगानं सुरू आहेत आणि यामुळे पुणे शहरात वाहतुकीत बदल करण्यात आलेत। या संदर्भातील आदेश शहर वाहतूक शाखेच्या उपायुक्तांनी काढलेत। पुणे शहर सकाळी स्वच्छ असावं यासाठी महापालिका प्रशासनानं रस्त्यावरील कचरा रात्रीच उचलण्यासाठी नियोजन सुरू केलंय। रात्रपाळीमध्ये काम करणारे कर्मचारी आणि वाहनं याचं नियोजन सुरू केलं असून पुढील 8 दिवसात याची अंमलबजावणी होणार आहे। पालिकेनं मुंबईमध्ये गार्बेज फ्री आवर ही मोहीम हाती घेतलेली आहे। सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीमध्ये ही सामूहिक स्वच्छता मोहीम राबवण्यात येणार आहे। महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळानं पुण्यातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी पुणे वर्तुळाकार रस्ता प्रकल्प हाती घेतला। या प्रकल्पाचं काम 12 टप्प्यात होणार असून 3 टप्प्यातील कामासाठीच्या आर्थिक निविदा सोमवारी खुल्या करण्यात आल्या। कल्याण डोंबिवली पालिकेच्या मालमत्ता विभागाच्या परवानग्या न घेता रेल्वे स्थानक परिसरात विविध प्रकारचे जाहिरात फलक लावून शहर विद्रूप करणाऱ्या आस्थापनांवर कारवाईचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे। 5000 फलकांवर कारवाई करण्यात आली आहे। नवीन वर्षाच्या सुरुवातीपासूनच भाजीपाल्याचे दर नियंत्रणात येण्यास सुरुवात झालेली आहे। आवक वाढल्यानं दर कमी झाले असून ग्राहकांना दिलासा मिळालाय। वाटाणा, गाजर, टोमॅटो आणि फ्लावरसह बहुतांश सर्व वस्तूंचे दर नियंत्रणात आले। लासलगावच्या कांदा बाजारपेठेमध्ये कांद्याचे दर घसरत असताना मुंबईमध्ये मात्र कांदा अजूनही 50 रुपये किलो दरानं मिळतोय। मध्यस्थांची साखळी आणि नफेखोरीमुळे मुंबईत कांदा महाग झालाय। संत्री, आवळा अशी सी विटॅमिन युक्त फळं बाजारातून काढता पाय घेण्याच्या तयारीत असताना आता महाबळेश्वरची स्ट्रॉबेरी आणि आरोग्यवर्धक अंजीर आणि पेरनं मुंबईच्या बाजारात एंट्री घेतलेली आहे। या फळांना ग्राहकांकडून अधिक मागणी आहे। राज्यात यंदाचा हंगाम 2024-25 मधील ऊस गाळप जोमानं सुरू असून सद्यस्थितीमध्ये 8.78% सरासरी उतार्यानुसार 40,51,000 मेट्रिक टन इतके साखर उत्पादन तयार झालंय। 461,57,000 मेट्रिक टन ऊस गाळप पूर्ण झालंय। राज्यातील बाजार समितीमध्ये तुरीची 11,739 क्विंटल आवक झाली। तुरीला 6,917 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला। जालना येथील बाजारामध्ये पांढऱ्या जातीच्या तुरीची सर्वाधिक आवक झाली। राज्यातील बाजार समितीमध्ये मक्याची 5,156 क्विंटल आवक झाली। मक्याला 2,358 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला तर लासलगाव येथील बाजारात मक्याची सर्वाधिक 1,975 क्विंटल आवक झाली। राज्य सरकारनं 14,13,000 टन सोयाबीन खरेदीचं उद्दिष्ट समोर ठेवलंय। वारंवार मुदतवाढ देऊन देखील केवळ 4 लाख टन सोयाबीन खरेदी झालंय आणि त्यामुळे साठा राहण्याची भीती वर्तवण्यात येते आहे। राज्यातील बाजार समितीमध्ये सोयाबीनची 24,785 क्विंटल आवक झाली आहे तर सोयाबीनला 3,992 रुपये प्रति क्विंटल इतका दर मिळाला आहे। बिबट्यांच्या वाढत्या संख्येला आळा घालण्यासाठी त्यांची नसबंदी करण्याबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे। याबाबतचा प्रस्ताव केंद्र सरकारकडे पाठवला जाईल असं वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितलंय। ठाणे जिल्ह्यामध्ये सर्पमित्रांना वन विभागामार्फत अद्यापही ओळखपत्र वाटप करण्यात आलेलं नाहीये आणि त्यामुळे प्रत्येक सर्पमित्र आपल्या स्वतःच्या जबाबदारीवर साप पकडण्याचं आणि त्यांची सुटका करण्याची जबाबदारी निभावत आहे। कोणत्याही सर्पमित्राला साप पकडण्याचे पैसे घेता येणार नाही आणि त्यासंदर्भात तक्रार आल्यास त्या सर्पमित्राला कारवाईला सामोरं जाऊ शकतं। विभागीय क्रीडा संकुलाच्या 21.59 कोटी घोटाळ्यातील पोलीस कोठडीमध्ये असलेल्या हर्षकुमार क्षीरसागरसह 11 आरोपींची हर्सुल कारागृहातून रवानगी झालेली आहे। 21 डिसेंबर रोजी संकुलातील घोटाळ्याप्रकरणी जवाहरनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता। बुलढाण्याच्या खामगाव शहरात असंख्य अनधिकृत बॅनर लावण्यात आलेले होते। नगरपालिकेची कुठलीही कारवाई किंवा परवानगी न घेता शहरभर बॅनरबाजी करण्यात आल्यानं अशा बॅनरबाजीवर कारवाई केली असून सर्वच बॅनर नगरपालिकेनं जप्त केलेले आहेत। दापोलीतील पाडले गावातील समुद्र सपाटीवर रोडचं काम करणारा रोड रोलर उतारावरील रस्त्यावरून कोसळून थेट समुद्रात शिरला। सुदैवानं यावेळी कुठलीही जीवितहानी झाली नाही।
सोलापूरचं ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या अक्षता सोहळ्यानंतर दुसऱ्या दिवशी उत्साहात होम प्रदीपन विधी संपन्न झाला। सिद्धरामेश्वर महाराजांचा जयघोष करत होम मैदानावर मानकरी आणि सेवेकरींनी गर्दी केली होती। पांढऱ्या वेशातील बाराबंदी परिधान केलेल्या भाविकांच्या उपस्थितीमध्ये होम विधी संपन्न झाला। सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये यंदाचं वर्ष हे शांतच राहणार असल्याची भाकणूक करण्यात आलेली आहे आणि सोलापूरचे ग्रामदैवत शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रेमध्ये भाकणुकीला अनन्यसाधारण महत्त्व आहे। मावळ तालुक्यातील तळेगाव दाभाडे येथे काका हलवाई ते जिजामाता चौक या रस्त्यावर भाजीवाले आणि टेम्पोवाल्यांनी अतिक्रमण केल्यामुळे वाहतूक कोंडी वाढली आहे। विशेषतः आठवडी बाजार भरल्यानं परिस्थिती अधिक गंभीर होते। तळेगाव नगर परिषद अतिक्रमण विभागाचं याकडे दुर्लक्ष होत आहे। मुंबई बंगळुरू महामार्गावर वाहतूक कोंडी नित्याचीच बाब झालेली आहे। अतिजलद असणारा हा मार्ग वाहतूक कोंडीनं धीम्या गतीचा झालेला आहे आणि त्यामुळे वाहतूक विभागानं या वाहतूक कोंडीवर लक्ष देण्याची मागणी जोर धरू लागली आहे। मावळ तालुक्यातील रिंग रोड बाधित शेतकऱ्यांच्या तक्रारी सोडवण्यासाठी मावळ मुळशी प्रांत सुरेंद्र नवले आणि शेतकऱ्यांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। यात 74 शेतकऱ्यांनी त्यांच्या तक्रारी दाखल केल्या।